संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील सामाजिक कार्यकर्ते अभयसिंह मारोडे यांचा 5 डिसेंबर रोजी वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला। वाढदिवसाच्या निमित्ताने संग्रामपूर ते शेगाव रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले। खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे रक्तदान करून शेगाव येथील सईबाई मोठे रुग्णालयात फळ वाटप करण्यात आलं। काही महिन्यांपासून संग्रामपूर ते शेगाव हा रस्ता खड्डेमय झाला असून या रस्त्यावर 2-2 फुटांवर खड्डे तयार झाले आहेत। या रस्त्याने आजपर्यंत शेकडो बळी घेतले असून दररोज या रस्त्यावर अपघात घडतात, तरी देखील राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व मतदारसंघातील लोकप्रतिनिधी, राज्यकर्ते कुंभकर्णी झोपेत आहेत। वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते अभयसिंह मारोडे यांनी प्रथम संग्रामपूर ते शेगाव रस्त्यावरील खड्डे बुजवले व त्याच बुजवलेल्या खड्ड्यात मित्रांना सोबत घेऊन शासनाचा निषेध करत वाढदिवस साजरा केला। यावेळी डॉक्टर संजय महाजन, गोपाल इंगळे, शंकर बोंद्रे, गोंडू भाऊ, नारायण सावतकार यांनी श्रमदान केलं। खामगाव येथील रुग्णालयात जाऊन त्यानंतर रक्तदान केलं। 34 वर्षाच्या वयात 61 वेळा त्यांनी रक्तदान केलंय। यावेळी ज्येष्ठ पत्रकार शेख फारूक, श्रीधर ढगे, काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष तेजेंद्र सिंग चव्हाण, रक्तपेढीतील राजश्री पाटील, अरुणा झाडे उपस्थित होत्या। शेगाव येथील सईबाई मोठे रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आलं। या सामाजिक उपक्रमांमुळे आपल्याला खूप आनंद झाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना दिली आहे। माझं नाव अभयसिंह मनोहर मारोडे, गाव पळशी, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा। आज माझा 34वा वाढदिवस आहे आणि या निमित्त मी आज 61 वेळा रक्तदान केलं आणि रक्तदान केल्याने आपल्या रक्तामुळे बऱ्याचशा लोकांना फायदा होतो आणि रक्तदान केलं पाहिजे, हा माझा एक उद्देश आहे की आपण भगतसिंगासारखी चांगली वेगळी दुसरी क्रांती करू शकत नाही, ते देशासाठी शहीद झाले, मात्र आपण रक्तदान देऊन इतर लोकांचे प्राण वाचवू शकतो आणि ही सुद्धा एक क्रांती आहे। म्हणून आम्ही प्रत्येक वाढदिवसाला रक्तदान करतो आणि त्याचबरोबर आम्ही आज आमच्या संग्रामपूर ते वरवट जो रस्ता आहे या रस्त्यावर स्वतः श्रमदान करून त्यावरील जे काही खड्डे होते ते खड्डे आम्ही बुजले। या संदर्भात आम्ही राष्ट्रीय महामार्गाचे काही कर्मचारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी यांना वारंवार फोन केला, त्यांनी कुठल्याही प्रकारची त्याकडे लक्ष न दिल्यामुळे स्वतः आम्ही श्रमदान करून त्यावर खड्डे बुजले आणि आज दुपारी यानंतर आम्ही आता काही अनाथ आश्रमांना जाऊन तेथील मुलांसोबत आम्ही आमचा वेळ घालवणार। ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।